सोलापूरच्या बार्शी तालुक्यात भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त भगवंत महोत्सवाचं आयोजन केलं। 10 दिवसांच्या या महोत्सवात विविध प्रकारच्या आध्यात्मिक, मनोरंजनात्मक आणि कार्यक्रमांची मेजवानी होती। भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी गावाला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा मर्यादित कारभार अपुरा पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होती आहे। नाशिकमधील नांदगाव, मनमाड, मालेगाव भागातील गोशाळांना अनुदान रक्कम मिळाली नाहीये, त्यामुळे गोशाळा चालक संकटात सापडले। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर अनुदान रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील आरापूर MIDCच्या 3 गावामधील जमिनीची संयुक्त मोजणी केल्याच्या नंतर भूसंपादनाच्या दराबाबत वाटाघाटी करण्याचा निर्णय घेण्यात आला। वाळूज औद्योगिक वसाहतीत भूखंड वाटपासाठी शिल्लक नाही। दुसरीकडे मात्र या MIDCमध्ये उद्योजकांकडून सतत भूखंडाची मागणी होती। कराड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला। यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी भर पावसातही कर्तव्य बजावत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले। त्यांनी दाखवलेली कर्तव्य दक्षता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। जळगाव शहरातील गोलानी मार्केट, फुले मार्केटसह नवी पेठ परिसरात तब्बल 10 ते 12 तासांपासून वीज बंद आहे। वीज खंडित झाल्यामुळे दुकानदारांसह नागरिक हैराण झाले, तर काही दुकानांमध्ये मोबाईलचा टॉर्च लावून काम सुरू आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। भंडाऱ्याच्या लागणे तालुक्यातील पिंपळगाव सडकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे। जनावरांच्या गोठ्याला देखील आग लागली। यामध्ये 1 लाखांचं नुकसान झालं असून घराचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कासोळा गावावरून पुसदकडे जात असताना फटाक्यांनी भरलेल्या मालवाहतूक गाडीला अचानक आग लागली। यामध्ये असलेल्या फटाक्यांनी पेट घेतल्याने आग लागली। चालकानं प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवून स्वतःचा जीव वाचवला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील लिंबाळ तांडा या परिसरात भर रस्त्यामध्ये गाडीवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली। यावेळी लोखंडी रॉडसह दगडांनी गाडीवर हल्ला करत दोघांना मारहाण करण्यात आली आहे। सेनगाव पोलिसात 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। धारणी तालुक्यातील सोनाबर्डी येथील तापी नदीच्या रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध उत्खननावर अखेर महसूल प्रशासनानं मोठी कारवाई करत तस्करांचे धाबे दणाणून सोडलेत। उपविभागीय अधिकारी IAS सिद्धार्थ शुक्ला यांनी मध्यरात्री दुचाकीवरून थेट घाट गाठत छापा टाकला। या धाडसी कारवाईत 1 पोकलेन मशीनसह 3 वाहन जप्त केली आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात जटाशंकर मंदिरात चोरी झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वस्तू चोरी केलेल्या आहेत।